जय जय रघुवीर समर्थ। नभी वावरे जो अणुरेणु काही, रीता ठावया राघवे वीण नाही। तया पाहता पाहता तेची झाले, तेथे लक्ष आलक्ष सर्वै बुडाले। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम। आपल्या सर्वांच्या हृदयस्थ बसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकाचा जो आपण अभ्यास करत आहोत, सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 196 याचं चिंतन अभ्यासणार आहोत। समर्थांनी गेल्या 2 श्लोकांमध्ये साधकाच्या मनातला प्रश्न आणि त्याचं उत्तर, एका अर्थाने हा सवाल जवाब आध्यात्मिक पातळीवरचा सद्गुरू आणि सत्शिष्यामध्ये घडणाऱ्या या संवादाचं चिंतन आपण 2 श्लोकांमधून बघितलं। काय विचारलं होतं साधकाने की तो देव कोण आहे? बसे हृदयी देव तो कोण कैसा, कुसे आदरे साधकू प्रश्न ऐसा। देहे टाकिता देव कोठे राहतो, परी मागुता वास कोठे पाहतो। हा देव कुठं राहतो बरं हा देह सोडल्यानंतर, आणि पुन्हा या देहाची वाट पाहत कुठं तिष्ठत असतो? सुंदर प्रश्न होता साधक पातळीवरचा, आणि सद्गुरूंनी लगेच त्याला त्वरेने उत्तर दिलं की वसे हृदयी देव तो जाण तैसा, नभाचे परी व्यापकू जाण ऐसा। सदा संचले येतना जात काही, तया वीण कोठे रीता ठाव नाही। तो निरंतर इथंच आहे बाळा। आपणच केवळ एखाद्या काजव्याच्या प्रकाशाप्रमाणे सगुण साकार हा देह धारण करतो, एक प्रकारे आभास निर्माण करतो, आणि हा देह जो नश्वर आहे तो पडता क्षणी तो परमात्मा, ते ब्रह्म जिथं आहे तिथंच आहे। ते कधी तुटत नाही, फुटत नाही, चळत नाही, ढळत नाही। अशा पद्धतीने समर्थ या थोरल्या देवाची अवस्था या सत्शिष्याच्या प्रश्नाच्या अनुषंगाने आपल्याला सांगतात। मग हा जो ब्रह्मस्वरूप अर्थात हा थोरला देव आहे, तो कसा आहे, कुठं राहतो, याचं उत्तर समर्थ आम्हाला गेल्या श्लोकाच्या विस्ताराने त्याच्याच अनुषंगाने एका वेगळ्या पातळीवरती जाऊन सांगतात। काय म्हणतात समर्थ माऊली आजच्या श्लोकामध्ये? नभी वावरे जो अणु रेणू काही, रीता ठावया राघवे वीण नाही। या ब्रह्मांडात, या आकाशामध्ये, या पृथ्वी तलात किंवा पाताळामध्ये देखील जो काही छोट्यातला छोटा अणुरेणू आहे, नभी वावरे जो अणुरेणू काही, रीता ठावया राघवे वीण नाही। या अणुरेणूमध्ये असा कुठलाही अणुरेणू नाही ज्यामध्ये माझ्या राघवाचं अस्तित्व नाही, ज्यामध्ये माझ्या राघवाचं स्थान नाही। रीता ठावया राघवे वीण नाही। परंतु या अणुरेणूमध्ये असलेल्या, दडलेल्या, प्रत्येकाच्या केंद्रबिंदूमध्ये असलेल्या रामाला पाहायला जावं तर तो आम्हाला दिसत नाही, पण संतांना त्याची स्पष्ट अनुभूती आली। तया पाहता पाहता तेची झाले। त्याला पाहता पाहता असं लक्षात आलं की अरे, आपण देखील पाहणारे वेगळे कोण आहोत? आपण देखील तेच आहोत ना। तया पाहता पाहता तेची झाले, तेथे लक्ष आलक्ष सर्वई बुडाले। तिथं दृश्य अदृश्य, लौकिक पारलौकिक हे सगळे भेद मिटून गेले, आणि एकच एक तो राम या ब्रह्मांडामध्ये भरून उरला आहे। याची अनुभूती, याची तद्रूपता
साधकाला प्राप्त होते. हेच आत्मज्ञान आहे, हाच आत्मसाक्षात्कार आहे. सज्जनो, ही संतांची स्वतःची अनुभूती होती. संतांनी वारंवार हे शब्दांमधून बोलून देखील दाखवलं. मी श्री महाराजांचं वाक्य आपणास नेहमीच सांगत आलो की मी माझ्याकडे आलेला कुठलाही जीव, मग तो कसाही असो, लहान असो मोठा असो, पशु पक्षी असो, श्रीमंत गरीब असो, अडाणी विद्वान असो, मी हे पाहिलं नाही, मी त्याच्यामध्ये माझा रामच पाहिला. नभी वावरे जो अणुरेणू काही, हा श्लोक संतांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता. म्हणून तर नामदेव जो कुत्रा त्यांची पोळी पळवून नेतोय, त्याच्या मागे धावतायत, अरे थांब, त्याच्यावरती तूप वाढू दे. कारण तोच राम वेगवेगळ्या रूपांमध्ये आपल्याला भेटत आहे. हीच या संतांची अनुभूती होती. अनेकदा संत तुळशीचं पान देखील, तुळशी दल तोडताना देखील अत्यंत संवेदनशील होतात. श्रीधर स्वामी आपल्या पुष्पवाटिकेमधून फुलांना तोडताना त्यांना त्यांची माफी मागून, तुम्ही समर्थांच्या समाधीवर जाणार आहात बरं का, असं सांगून त्या फुलांना तोडायचे. का बरं? कारण ही जाणीव इतकी सूक्ष्मतम झाली होती की या विश्वामध्ये रामाशिवाय दुसरं काय आहे याचा स्पष्ट अनुभव या संतांना येत होता. सज्जनो, या उलट आमची अवस्था आहे. आमच्यासाठी देव तर केवळ मंदिरामध्ये आहे, राम तर मूर्तीमध्ये आहे, आणि आम्ही त्या मूर्तीच्या पलीकडे जाऊन जसं पाहिजे तसं वागतो, जसा पाहिजे तसा व्यवहार करतो, द्वेष करतो, निंदा करतो, मत्सर करतो. हे सगळं करतो याचं कारण आम्हाला अजूनही तो अनुभव नाही. आपण म्हणाल मग वस्तुस्थिती काय? वस्तुस्थिती तीच आहे जी संतांना अनुभूतीला आली. हे सगळं विश्वच त्यांच्यासाठी मंदिर होतं. या चराचरामध्ये अशी कुठलीही गोष्ट नव्हती जी संतांना रामापेक्षा वेगळी वाटली. आपण रामाला एकदेशीय करतो, संकुचित करतो, कारण आम्ही देखील एकदेशीय आहोत, संकुचित वृत्तीचे आहोत, आणि त्यामुळं आम्हाला या नभासारखा अत्यंत व्यापक, अणुरेणूहुनी अत्यंत सूक्ष्म अशा पद्धतीचा राम लक्षात येत नाही. मग काय करायला पाहिजे रामाचं दर्शन घेण्यासाठी? मला इंजिनियर असल्यामुळं नेहमी अध्यात्मामध्ये देखील फॉर्म्युले इन्व्हेंट करायला फार आवडतात. इथं बघा, समर्थांनी स्पष्ट सांगितलंय, अणुरेणू हा एक अत्यंत सूक्ष्म असा घटक. कुठल्याही एखाद्या पदार्थाचं विघटन करत 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 जेव्हा आपण सूक्ष्माती सूक्ष्म त्याच्यामधला एखादा बिंदू शोधतो, त्याचं नाव आहे अणुरेणू. म्हणजे जे विश्वामध्ये अत्यंत सूक्ष्म आहे ते आहे अणुरेणू. परंतु या अणुरेणूप्रमाणेच समर्थ काय म्हणतात, नभी वावरे जो अणुरेणू काही, रीता ठावया राघवेवी. नभाचं देखील त्यांनी तिथं उदाहरण घेतलंय. कारण नभ कसा आहे? नभ म्हणजे आकाश. आकाश अत्यंत व्यापक आहे, अणुरेणू अत्यंत सूक्ष्म आहे, आकाश अत्यंत व्यापक आहे. साधकाला जर रामाचा अनुभव घ्यायचा असेल तर त्याची वृत्ती ही नभासारखी झाली पाहिजे, अत्यंत व्यापक, आणि त्याचं मन अत्यंत सूक्ष्म झालं पाहिजे, अणुरेणूसारखं. आणि हा विचार मी माझ्या इंजिनिअरिंग फॉर्म्युल्यांच्या शोधामधूनच विचार करता करता मला प्राप्त झालं. वृत्तीची व्यापकता म्हणजे काय? कसं शोधायचे आमची वृत्ती किती व्यापक आहे? बघा, आम्हाला राग येतो, आम्हाला मत्सर वाटतो. का होतं माहितीये? मी एक तुम्हाला साधं उदाहरण देतो. एखाद्या गल्लीमधून जर खूप सारी वाहनं जात असतील, ती गल्ली अत्यंत जर अरुंद असेल, तर काय होतं? ट्रॅफिक जाम होतो. आणि मग ट्रॅफिक जाम झाल्यानंतर हॉर्न वाजायला लागतात, कर्कश आवाज यायला लागतो, एकमेकांवर आरडाओरड सुरू होते. का होतं? यामध्ये वाहनं तर भरपूर आहेतच, पण त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट आहे की ती गल्ली अत्यंत अरुंद आहे. जर ती गल्लीच उद्या पुढे जाऊन सरकारने मोठी केली, त्याचं 4 लेन केले, तर तिथं या गाड्यांच्या आवनगमनामध्ये कुठल्याही प्रकारचा अवरोध होणार आहे का? अर्थातच नाही. झटदिशीने गाड्या निघून जातील. हे उदाहरण आपण आपल्या मनाला लागू करा. आम्हाला का त्रास होतो? का आमच्या आतमध्ये गोंधळ निर्माण होतो? का कर्कश असे आपल्या अंतरंगामध्ये विचार सुरू होतात? कारण आमचे विचार आणि आमची वृत्ती ही या गल्लीसारखी अरुंद झालेली असते. विचार ट्रॅफिक आहे, गल्ली अरुंद आहे. ही अरुंद गल्ली
अर्थात आमची वृत्ती ही संकुचित असल्यामुळं आमचा हवेनोकपणा वाढलेला असतो आणि या हवेनोकपणाच्या पायी आमचे विचार काही केल्या पुढे जाऊ शकत नाहीत. हे असं का तसं का अशा पद्धतीचे हॉर्न आतमध्ये वाजायला लागतात. मग काय करावं? अशा वेळेला एकच मार्ग आहे की ही वृत्ती जर आपण व्यापक केली तर विचार आले काय आणि गेले काय त्याचा आपल्याला त्रास होत नाही. मग ही वृत्ती कोण व्यापक करणार? कोण सरकार करणार व्यापक? इथं मात्र स्वतःच आपली वृत्ती आम्हाला मोठी करावी लागते, रुंद करावी लागते. आणि वृत्ती रुंद करण्याचं शास्त्र कशात आहे? आपण बघतो बघा, अनेक श्रीमंत लोक असतात, खिशात पैसा देखील भरपूर असतो, पण वृत्ती इतकी संकुचित असते की जणू काही पैसा जातोय म्हणजे आपला प्राण जातोय की काय, अशी त्यांची अवस्था असते. आणि या उलट काही मंडळी ही अत्यंत तशी विपन्नावस्थेमध्ये असतात, पण वृत्तीने मात्र इतके श्रीमंत असतात. श्री महाराजांच्या चरित्रामध्ये एक उदाहरण आहे. महाराजांना एकदा एकाने विचारलं की महाराज, खरा पंत कसा असतो? महाराज म्हणाले, योग्य वेळेला मी आपणास दाखवीन. आणि एक दिवशी रामदासी, भिक्षा मागून येणारा एक रामदासी महाराजांच्या समोर जात होता. महाराजांनी पटकन आपली झोळी उघडली आणि भिक्षेसाठी त्यांना प्रार्थना केली. त्या सरशी त्या रामदासाने आपल्या झोळीमध्ये असलेलं सगळं धान्य श्री महाराजांच्या झोळीमध्ये ओतलं आणि रिकामी झोळी घेऊन आनंदाने निघून गेला. महाराजांनी त्याच्याकडे पाहून ज्यांनी तो प्रश्न विचारला होता त्यांना सांगितलं, तुम्ही विचारलं होतं ना खरा पंत कसा असतो? हा खरा पंत आहे बघा. त्याच्या मनामध्ये नसेल आलं का हो की आपण एवढ्या कष्टाने भिक्षा मागितली आणि ही सगळी भिक्षा आपण अर्पण करतोय. तरी त्याने ती भिक्षा अर्पण केल्यामुळं त्याच्या जे वृत्तीच्या श्रीमंतीचं दर्शन घडलं. सज्जनो, वृत्तीची श्रीमंती म्हणजेच वृत्तीची रुंदी आहे. इथं विचारांचा त्रास नाही. आणि ही वृत्ती किती वृंद असावी? नभासारखी रुंद असावी. व्यापकता व्यापकता. जेव्हा तुमची वृत्ती इतकी विशाल होते की ती विश्व मनाला सामावून घेते, तेव्हा तुम्ही संत होता, तेव्हा तुम्हाला आत्मसाक्षात्कार होतो. महाराज म्हणायचे ना, मी कधीच कोणाबद्दल निराश होत नाही. याचं कारणच हे आहे की संतांची वृत्ती ही आकाशाप्रमाणे व्यापक झालेली असते. मग आता प्रश्न असा आहे की ही वृत्ती विशाल करण्याचं शास्त्र कशात आहे? सज्जनो, इंजिनिअरिंग मध्ये डेरिव्हेटिव्ह नावाचा प्रकार असतो. 1/x, when x tends to 0, the answer is infinity. x ची किंमत जशी जशी शून्याकडे जायला लागेल तसं तसं उत्तर जे आहे या डेरिव्हेटिव्हचं ते इन्फिनिटी येतं. आम्हाला जर वृत्ती अशी इन्फिनाइट मोठी करायची असेल तर आम्हाला आमचं मन शून्याकडे न्यायला पाहिजे. आमचं हे मन आज इतकं जड या देहबुद्धीशी संलग्न आहे, वस्तूंशी संलग्न आहे, देहाशी संलग्न आहे, पैशाशी संलग्न आहे. हे मन आपल्याला या जड वस्तूंमधून काढून सूक्ष्माकडे लावता येणं, याचं नाव आहे साधना, याचं नाव आहे नामस्मरण. आपल्या मनाला अतिसूक्ष्म करण्यासाठी त्या मनाला सूक्ष्म असं अनुसंधान द्यावं लागतं. त्या सूक्ष्म अनुसंधानाचं नाव आहे नाम. त्या नामाशी आपलं मन संलग्न केलं की हा अणुरेणूकडे जाण्याचा आपला प्रवास सुरू होतो. पहिल्यांदा आपण कदाचित जड मूलद्रव्यामधून हळूहळू 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 या अहंकाराला शून्याकडे न्यायला लागतो, या इगोला शून्याकडे न्यायला लागतो. आणि जसा जसा आपला इगो शून्याच्या दिशेने जायला लागतो, वृत्ती ही इन्फिनाइट व्हायला लागते, व्यापक व्हायला लागते. आणि ही व्यापक वृत्ती ज्याला प्राप्त झाली आणि ज्याने नामाच्या निरंतर साधनेमधून आपल्या मनाला अणुरेणू इतकं सूक्ष्म केलं, त्यालाच कळतं नभी वावरे जो अणुरेणू काही, रिता ठावया राघवे वीण नाही. आपलं इथं स्वतःचं अस्तित्व आपल्याला संपवावं लागतं, आपला अहंकार आपल्याला संपवावा लागतो. सज्जनो, हे ज्याला जमलं त्यालाच या श्लोकाची अनुभूती येऊ शकते. अन्यथा आपल्या हातामध्ये माळा फिरत आहे हे ठीक आहे, पण जर आपलं मन हे निरंतर दृश्य वस्तूंशी संलग्न राहत असेल, मन जर शून्यत्वाकडे जात नसेल, मन जर सूक्ष्म होत नसेल, एकांतिक होत नसेल,
तर वृत्ती व्यापक होऊ शकत नाही. आणि खरा पंत, खरा संत हा त्याच्या वृत्तीमध्ये दिसतो बघा. वृत्ती काय आहे? वासनांचा संचय, याचं नाव आहे वृत्ती. आणि नाम काय करतं? थेट वासनेवरती हल्ला करतं, वासनेला विरळ करतं. जशी जशी वासना विरळ होते, तसं तसं वृत्तीचं असलेलं हे जडत्व संपू लागतं. जशी जशी वृत्ती ही आतून मोकळी होऊ लागते, तशी तशी ही वृत्तीची व्यापकताच या अणुरेणूचं असलेलं दर्शन आमच्या जीवनामध्ये आम्हाला घडवते. तिथं रामाचं दर्शन आहे सज्जनो. हा सगळा अंतरंगाच्या प्रवासाचा मी तुम्हाला अत्यंत गुह्य असा मार्ग सांगितला. मग काय करावं आपण यासाठी? नाम घेणाऱ्या व्यक्तीने ही वृत्ती सूक्ष्म, अर्थात मन सूक्ष्म आणि वृत्ती व्यापक करण्यासाठी काय करावं? पहिली गोष्ट, आपली तक्रार बंद करा बघा जीवनाकडे. जे जसं आहे तसं आहे, छान आहे. कारण तक्रार होते याचा अर्थ कुठेतरी विरोध निर्माण होतोय. विरोध निर्माण होते कारण ते मला आवडत नाहीये किंवा ते मला आवडतंय, याचाच अर्थ ती वृत्तीची गल्ली तिथं आपल्याला व्यापक करणं गरजेचं आहे. तक्रार बंद करायची जीवनात. ज्याला परमार्थ साधायचा आहे त्याने कोणाच्याही बद्दल मनामध्ये निंदा, मत्सर या गोष्टींना तिलांजली द्यावी. आहे हा असा आहे. नभी वावरे जो अणुरेणू काही, म्हणजे त्याच्यामध्येही रामच आहे ना. मग त्या रामाला आपण या गुणांच्या आधाराने उगीच दूषण देण्यापेक्षा तो राम आहे असं समजून त्याच्या या गुणात्मक वृत्तींचा आपण त्याग करायला शिकलो तर. सज्जनो, मी नेहमी आपल्याला उदाहरण देत असतो तिखटा मिठाच्या पाळ्यांचं, की तिखटा मिठाच्या पाळ्यामध्ये प्रत्येक गोष्ट ही एकेका गुणधर्माच्या आधाराने भरलेली असते. तिखट तिखटच आहे, हळद हळदच आहे, मसाला मसालाच आहे. जी वृत्ती ज्या व्यक्तीमध्ये दिसती आहे त्या व्यक्तीच्या विषयी निंदा मत्सर करून आपण त्याच गुणधर्मांना आपल्या अंतरंगामध्ये ओढावून घेत असतो. मग अशा गोष्टींना आपण आपल्या अंतरंगामध्ये स्थान देऊन आपली वृत्ती संकुचित करण्यापेक्षा, मी नेहमी गमतीने सांगत असतो बघा, ट्रॅफिकचं उदाहरण आज देतो आहे म्हणून सांगतो की ट्रॅफिक कोणाला असतो? जो रस्त्यावरून फिरतो त्याला ट्रॅफिक आहे. पण जो आकाशातून विमानाने फिरत असतो तो या रस्त्यावरच्या ट्रॅफिककडे गमतीने बघतो, त्याला कुठलाच ट्रॅफिक नाही, तो त्याच्या मार्गाने जात असतो. तसं मला असं वाटतं की वृत्ती व्यापक करण्यासाठी आपलं मन आपण आकाशामध्ये उचललं पाहिजे. अनुसंधानाच्या आधाराने, रामभजनाच्या आधाराने. लोक ज्या पद्धतीने विचार करतात त्यांच्या पातळीवरती येऊन आपण विचार करू लागलो तर आपलं मन कधीच सूक्ष्मत्वाकडे जाणार नाही. आपलं मन कधीच अणुरेणूसारखं होणार नाही. कधीच आपली वृत्ती व्यापक होणार नाही. श्री महाराज म्हणायचे ना, तुम्हा देहबुद्धीच्या लोकांना जसं आत्मबुद्धी म्हणजे काय कळत नाही, तसं आत्मसाक्षात्कारी संताला कितीही प्रयत्न केलं तरी देहबुद्धीवरती येता येत नाही. तुम्ही ज्या पद्धतीने विचार करता, ज्या दृश्य जगाचा विचार करता, संत हे निरंतर आपल्या रामस्वरूपाशी निमग्न असल्यामुळं त्यांना या अशा गोष्टींचा कुठं स्पर्श देखील होत नाही. आणि मग या वृत्तीमध्ये एकच अनुभूती राहते आणि ती म्हणजे रीता ठावया राघवे वीण नाही. कोणाची निंदा नाही, मत्सर नाही, कोणाचा द्वेष नाही, काही प्राप्त करायचं नाही आणि इथं कुठल्याही प्रकारची तक्रार नाही जीवनामध्ये. आनंद आनंद आणि आनंद हाच एकमेव अनुभव हा मोक्षाचा अनुभव आहे. आणि त्या आनंदाचा रस हा रामाचं दर्शन झालेला सिद्ध संत आपल्या हृदयामध्ये अनुभवत असतो. नभी वावरे जो अणुरेणू काही रीता ठावया राघवे वीण नाही. तया पाहता पाहता तेची झाले. हाच मी सगळा तुम्हाला गर्भितार्थ सांगत होतो की मन सूक्ष्म करत 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 ते मनच लय होणं, रामरूप होणं. आणि ते जेव्हा रामरूप होतं तेव्हा पाहायला राहिलं काय? सगळीकडे तोच उरला. तिथं लक्ष आणि अलक्ष, लौकिक पारलौकिक, द्वैत भाव सगळं काही संपून गेलं. आणि ही अनुभूती आत्मारामाची हाच जीवाचा अनुभूतीचा प्रांत झाला. असं हे समर्थांचं विलक्षण गुढार्थ असलेला हा श्लोक आपण या पुढच्या सत्रामध्ये याच आधाराने समर्थ सांगत असलेलं या आत्मारामाचं एक वेगळं रूप समजून घेण्याचा प्रयत्न करूयात.
जानकी जीवन स्मरण, जय जय राम.